निमंत्रणाशिवाय आपण सगळ्यांनी तिकडे 5 पर्यटन जावं असं मी एकटाच कसं ठरवेन? ज्योतीने काल रीतसर निमंत्रण केलंय मला. आता तरी मी सांगितलंय त्यांना, तू जरा जपून राहा. आता लहान लहान मुलींनी केलेलं निमंत्रण स्वीकारायचे का आपण? अरे 5 परतावणीचं निमंत्रण आहे ना, घरातल्या मोठ्या लोकांनी नको करायला. सावेकरांना काही कळत नाही ना, तेच खरंय. नवरीच्या धाकट्या बहिणींनी निमंत्रण केले, ते स्वीकारायचंय आपण आता. बहिणींनी लग्नाची जबाबदारी उचललेलं चालतं नाही, म्हणजे बहिणींनीच ठरवलेल्या हॉलमध्ये लग्न झालेलं चालतं. निमंत्रण दिलं तर काय वाईट? हे बघ सुलोचना, ज्योतीने रीतसर निमंत्रण केलंय आपल्याला. तर ज्योतीने सांगितलं काय आणि जयश्री त्यांनी सांगितलं काय? जायचंय तर आपल्याला त्यांच्याच घरी ना. मला नाही यायचंय, मी नाही येणार आहे. हे बघ, असं करू नकोस, ऐक माझं. सुलोचना, हट्ट करू नकोस, आपण सगळे जाऊया. हॅलो, नमस्कार ताई, आज 5 परतवणी आहे ना, म्हणून निमंत्रणासाठी फोन केलेला. प्रीतीला घेऊन तुम्ही सगळेजण घरी जेवायला या. सावेकर कुटुंबाकडून तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. या, वाट बघते. हा, बर. आईचा फोन होता का निमंत्रणासाठी? मग तर प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला. बेस्ट. नाही म्हणजे पण आता मी किती वाजता तिकडे पोचायचंय? काय आहे, मी कॉलेजला सुट्टी टाकलेली नाहीये, त्यामुळे मला लंच ब्रेक शिवाय येता येणार नाही. ओ घड्याळजी, तुमचं आता गजर नका वाजवू तुम्ही. आम्ही पुढे येऊ, तुझी वेळ झाली की तू ये. चला, म्हणजे सगळे जाणार आहोत तर. ज्योती, तू काही काळजी करू नकोस, आम्ही सगळे येतोय तुझ्याकडे. आणि सुलोचना आत्या पण येणार आहे. चला चला, घ्या. बापरे, एवढ्या असाइनमेंट दिलेत सरांनी मला. माझी तर असाइनमेंट बघूनच बत्ती गुल झाली. गोल असते मान्य, पण इतकी गोल? विराज सर प्रीतीताईचा धीर निघावेत. चांगलं नशीब काढलंस कीर्ती. बापरे, मी विराज सरांसोबत कॉलेजमध्ये जे काही वागलीये ते जर त्यांनी माझ्या घरी सांगितलं ना, तर मग अशी वाट लागेल माझी. ज्योतिताईला कळलं तर ती तर मला. बापरे, नकोच हा हॉरिबल विचार. कीर्ती, छान असाइनमेंट्स कंप्लीट कर आणि जे काही केलंय ना त्या कर्माची फळं आता भोगा. ए चल चल चल, कॅन्टीनला जाऊया. ए थांब 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 थांब, तिकडे बघ. मला काहीतरी गडबड वाटते. हा, अरे हे तर ते आपले प्रोफेसर खडूस ना. ए खडूस नाही, खडसू नाव आहे त्यांचं. हे ते श्याम सोहम खडसू सर आहेत ना? तेच ते, खूप खडूस आहेत ते. ते सोडा रे, मला वाटतंय काहीतरी गडबड आहे. आणि ऐक ना, हा तोच ग्रुप आहे ना जो कॉलेजमध्ये सतत राडा घालत असतो? हे सरांच्या मागे काय? मला वाटतंय हे खडसू सरांसोबत काही ना काहीतरी वाईट करणार आहेत. नाहीतर मग त्यांच्या मागे काय, म्हणूनच त्यांना फॉलो करत असतील. हो ग, मला पण असंच वाटतंय. वाटतंय काय? मग चुकीचं आहे ना ते. चला आपण पण फॉलो करू, बघूया काय करतायत ते. थांब कीर्ती, आपण त्यांच्या मागे जाऊन काय करणार आहोत? आपण तिघच आहोत आणि त्यांनी जरी सरांना काही केलं ना, आपण काहीच नाही करू शकणार. आणि तसे ते सर कोणाला आवडतात यार. बघ, तुला जायचं तर तुझा, आम्ही नाही येणार. हे सगळं सोडा, आधी आपण कॅन्टीनला जाऊया. कशाला त्या सरांचा पाठलाग करायचा आहे तुला? सोड. हे असे काय करताय तुम्ही? एक नंबरचे घाबरट आहात. काही उपयोग नाहीये तुमचा. अच्छा, तू खूप धाडसी आहेस ना. जा बघ, तू जा, आम्हाला हाऊस नाहीये. काय ग? मी जाईनच.
मी पैज लावते. एकटी जाईल आणि जे काय होईल ना त्याला एकटी फेस करेल. लागली पैज? ऐक, जर न घाबरता तू त्यांना फेस केलंस आणि परत नाही आलीस ना, तू म्हणशील ते करतो मी. शाब्बास. बाळा तू तर आता तयार राहा. कीर्तीशी पैज लावतोयस ना, आता बघच. पकड. कॅन्टीनला ये बिल भरायला. चावी दे. बघू आता बिल कोण भरतंय ते. चल जाऊ. ओरो बाप रे बाप. अगं का सुंदर दिसतेस. गबरे अगं खरंच खूप सुंदर दिसतेस तू. थँक्यू. तिकडे आमच्या सोबत सावेकरांकडे आली असतीस तर मजा आली असती. म्हणजे अगं म्हणजे आम्ही सगळे पाच परतवणीच्या कार्यक्रमासाठी चाललोय ना तिकडे सावेकरांकडे, तर मला वाटलं की तू पण येतेस आमच्या सोबत. इतकी छान नटून, पण ठीक आहे हरकत नाही. हा मला सांग, बाय द वे तू कुठे चाललीस. अरे असं काय करतोस, मी तुमच्या बरोबरच येते सावेकरांकडे. छे, काय काही काय बोलतेस. मी नाही म्हणत. अरे खरंच मी तुमच्या बरोबरच येते तिकडे. अहो, कसं शक्य आहे. म्हणजे तू इतकी छान नटून सावेकरांकडे येतेस. म्हणजे म्हणजे इकडे सांगतो तुला. अरे मला एक सांग, आपण इतकं छान नटतो वगैरे, कधी नटतो. कधी एखाद्या खास ठिकाणी जायचं असेल तर, एखाद्या खास व्यक्तीला भेटायचं असेल. सावेकर तुझे कधीपासून खास झाले. नाही मला सांग ना, कधी धड मानपान नाही. प्रीती वहिनी तर तुला अजिबात आवडतच नाही. सकाळी सकाळी कॉलवर निमंत्रण दिलं तुला. मला वाटलं तू येणारच नाहीयेस, आणि जरी आलीस तरी आपली काहीतरी साधी साडी बिडी नेसून येशील. उगाच मला आत्ता बोलतेस, फसवतेस ना मला. काय ए करू नकोस. खरं सांग, कुठे चाललीस. मैत्रिणींकडे चाललीस का, काय किटी पार्टी वगैरे काय. तू मुद्दा म्हणून त्रास देतोयस ना, मला कळतंय मला. अगं 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 का मुद्दा म्हणून त्रास देऊन मला सांग नाही. पण ना इतकी सुंदर दिसतेस तू. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की तुझी इतकी सुंदर नटली आहेस ना, ते सावेकरांकडे जाण्यासाठी सूट होत नाहीये. म्हणजे काय. मला असं वाटलं की ही साडी सावेकरांकडे जायला योग्य आहे म्हणून मी नेसले. तू खरंच ही अशी नटून येणार आहे सावेकरांकडे. सारखे सारखे तेच प्रश्न विचार नको मला. अच्छा अच्छा अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. तू इतकी छान नटून थटून सावेकरांकडे यायला तयार झाली आहेस, याचाच अर्थ तुझ्याही मनात आतल्या आत कुठेतरी सावेकर तुझे पण खास होत चालले वाटत. नाही, हट. नाही नाही नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. अरे शेवटी तू मुलाकडची आहेस. मुलीकडचे आपली कशी खातिरदारी करताय हे बघायला तर तुला यावंच लागेल ना. इथे बसून तुला थोडीच करणार. बरोबर बरोबर ना. गप्प बस रे. मी स्वराजची आत्या असते ना तरी सासू पण आहे. अरे आहेच माझ्या वहिनीची ढासू सासू.